योद्धा न्यूज चॅनल। अशोक नगरकर सरांचा निवृत्ती सोहळा संपन्न। शिक्षण आणि समाजकारणातील योगदानाचे मान्यवरांकडून कौतुक। राजगुरुनगर आदिवासी शिक्षण संस्था जुन्नर संचलित विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री अशोक लक्ष्मण नगरकर सर यांचा सेवानिवृत्ती सोहळा चांडोली राजगुरुनगर येथील नीलकमल लॉन्सवर रविवारी मोठ्या उत्साहात आणि भावुक वातावरणात संपन्न झाला। 40 वर्षांहून अधिक काळ शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी सरांचा गौरव केला। विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक अशा सर्वच स्तरातून मोठी उपस्थिती लाभली होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सुरेखाताई मुंढे होत्या, तर प्रमुख उपस्थितीमध्ये सेक्रेटरी श्री देवरामजी मुंढे यांचा समावेश होता। कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार आणि मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। नगरकर सरांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले अनेक माजी विद्यार्थी आणि व्यावसायिक मित्रांनीही यावेळी उपस्थित राहून आपल्या आठवणींना उजाळा दिला। आठवणींचा पट आणि गौरव कार्यक्रमादरम्यान बोलताना मान्यवरांनी नगरकर सरांच्या शिस्तप्रिय पण प्रेमळ स्वभावाचे कौतुक केले। सरांनी केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर अनेक पिढ्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचे काम केले। अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आदिवासी शिक्षण संस्थेच्या प्रगतीत सरांचा वाटा मोलाचा असल्याचे मत यावेळी संस्थेच्या वतीनं मांडण्यात आले। कृतज्ञता सोहळा नगरकर परिवाराच्या वतीनं आयोजित या सोहळ्यात सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना नगरकर सर काहीसे भावुक झाले होते। त्यांनी आपल्या प्रवासात साथ देणाऱ्या संस्थाचालक, सहकारी शिक्षक आणि कुटुंबाचे आभार मानले। कार्यक्रमाचे नियोजन समस्त नगरकर परिवार आणि आदिवासी शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत नेटकेपणानं केले होते। स्नेहभोजनानं या सोहळ्याची सांगता झाली। या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि ज्यांनी भाषण केलं ते सर्व वक्ते, त्याचबरोबर माझे नातेवाईक, मित्र, वेगवेगळ्या शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मी ज्या ठिकाणी नोकरी केली त्या गावातील ग्रामस्थ, कार्यकर्ते, नेते या ठिकाणी आले। त्याचबरोबर पालक, विद्यार्थी आणि हितचिंतक सर्वजण या ठिकाणी आले। आम्हाला जे अपेक्षित होतं तसंच आपण या ठिकाणी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दलही मी तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो की कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर याच ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे। आपणा सर्वांना विनंती आहे की आपण जेवण केल्याशिवाय या ठिकाणावरून जाऊ नये, अशा प्रकारची माझी विनंती आहे आणि माझे 2 शब्द या ठिकाणी मी थांबवतो। धन्यवाद नगरकर सर, आपण सत्काराला अतिशय समर्पक भाषेमध्ये या ठिकाणी उत्तर दिलेले आहे। ऐकूया नगरकर सरांविषयी छोटीशी कविता। नगरकर सर, आपण सेवानिवृत्त होत आहे, आमचा निरोप घेत आहे।
हे अगदी खरं, पण आपल्याशी असलेलं आमचं नातं मात्र तुमच्या सहवासात घालवलेले प्रत्येक क्षण आजही आमच्या मनात रुंजी घालवत आहे. तुमचा स्वभाव, तुमचं वागणं, तुमचं येथून पुढचं आयुष्य असंच बहरत राहावं. आपणास सेवापूर्तीच्या आमच्या तमाम उपस्थितांच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आपलं आयुष्य सुखाचं, समाधानाचं